नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण घरच्या घरी मल्टीग्रेन आटा कसा बनवायचा हे आपण बघणार आहोत। आता हा मल्टीग्रेन आटा हा डायबिटीजच्या लोकांसाठी तर अतिशय उत्तम असा आहे। तर तो आपण कसा बनवायचा ते बघूया। आता या ठिकाणी मी एक मोठं बाउल घेतलेला आहे आणि यामध्ये 1 किलो मी ज्वारी घेतलेली आहे बघा। आता यामध्ये आपण 1 किलो ज्वारीचा वापर केलेला आहे आणि या मल्टीग्रेन आट्यामुळे ज्यांना डायबिटीस आहे त्यांची शुगरसुद्धा वाढत नाही आणि आपल्यालासुद्धा खाण्यासाठी अतिशय उत्तम असा हा मल्टीग्रेन आटा असतो। आता यापासून आपण भाकरी तयार करू शकतो, थालीपीठ बनवू शकतो आणि डोसेसुद्धा आपण बनवू शकतो। तर हे अशा पद्धतीचा आटा जर आपण तयार करून ठेवला तर आपल्याला वेळेवर याचं पटकन काही पण बनवून घेता येतं बघा। आता इथे 1 किलो ज्वारी घेतलेली आहे, त्यामध्ये 1 किलो नाचणी टाकलेली आहे। आता आमच्या भागामध्ये त्याला नागली असं म्हणतात। आता या ठिकाणी मी नाचणी टाकलेली आहे 1 किलो ज्वारी घेतलेली आहे। आणि आता आपण बघूया यामध्ये अजून काय काय आपल्याला ॲड करायचं आहे ते। तर हा आटा आपण डब्यावर तयार करून ठेवला तर आपल्याला वेळेवर पटकनही वापरता येतो आणि मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा आपण याचे वेगवेगळे पदार्थ बनवून देऊ शकतो। आता या ठिकाणी मी एक मोठी वाटी भरून अख्खा मसुरा टाकलेला आहे। ज्वारी, नागली, अख्खे मसुरा। आता यामध्ये एक वाटीभर अख्खा मसुरा, 1 वाटी भरून हिरवे वाटाणे टाकलेले आहेत। अख्खा मसुरा, हिरवे वाटाणे आणि त्याच तर बघा आता हिरवे वाटाणे, अख्खा मसुरा आणि अजून काय टाकत आहे मी। आणि या ठिकाणी पिवळे वाटाणे, पांढरे वाटाणे पण मी वापरलेले आहेत। हिरवे वाटाणे, पांढरे वाटाणे आणि आता 1 वाटी भरून आपण हरभरे वापरलेले आहेत। 1 वाटी भरून हरभरे पण आपण यामध्ये यूज केलेले आहेत आणि 2 वाट्या भरून मी सालीची मुगाची डाळ टाकलेली आहे। आता या ठिकाणी अख्खे मूग माझ्याकडे नव्हते त्याच्यामुळे मी या ठिकाणी डाळ वापरलेली आहे। आता 2 वाट्या सालीची मुगाची डाळ टाकलेली आहे आणि या आट्यापासून भरपूर प्रमाणात आपल्याला प्रोटीन मिळते बघा। आणि आता या ठिकाणी मी अर्धी वाटीला थोडेसे वरती धणे टाकलेले आहेत। अर्धी वाटी जिरे टाकलेले आहे बघा, धने जिरे। आणि आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या वापरून याचे थालीपीठ तर अतिशय सुंदर बनतात बघा। यामध्ये पालेभाज्या, पालक, मेथी वापरून आपण याचे थालीपीठ पण बनवू शकतो, अतिशय टेस्टी होते। आणि आता या ठिकाणी मी 2 पोह्याचे चमचे भरून ओवा टाकलेला आहे, धने जिरे ओवा आणि 1 चमचाभर मेथी दाणे टाकलेले आहेत। आणि आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे दळून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी मी घरी आटा चक्की आहे त्यामध्येच हे दळणार आहे। तर बघा अशा पद्धतीने आता हा आपला मल्टीग्रेन आटा तयार झालेला आहे। आता हा मी घरी चक्कीवर दळलेला आहे। अतिशय टेस्टी असा हा आटा लागतो आणि हा मल्टीग्रेन आट्याचे भरपूर आपल्या शरीराला सुद्धा फायदे आहेत। आता कडधान्य मुलं खायचा कंटाळा करतात त्याच्यामुळे यामध्ये असे प्रोटीन, ज्यापासून जास्त प्रोटीन मिळतं असे कडधान्य यामध्ये मी वापरलेले आहेत। तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला मल्टीग्रेन आट्याचे व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।